कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न किती वर्ष झाली? माझं लग्न 2008 मध्ये झाले, 16 वर्ष झाली आता। कसं झालं ते? जमलं कसं? अरेंज मॅरेज आहे। माझे काका आणि माझ्या मिस्टरांचे काका दोघं फ्रेंड आहेत। मग त्या दोघांचं झालं बोलणं आणि त्यांच्या विषयामधून विषय तुमच्या माझं पण अरेंज मॅरेजच आहे। मावशीच्या मिस्टरांच्या ओळखीचेच होते मिस्टरांच्या बायोडेटा मिळाला त्यांचा आणि मग ठरवून। किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली। कोण शांत आहे घरात? मिस्टर। पॉज घेतला त्यातच कळलं तिचे। तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज। कसं काय? मावशीने ठरवलं, मावशीने आणि त्यांच्या आत्याच्या मुलांनी। तो आठवतोय दिवस बघण्याचा? हो हो हो। काय झालं होतं त्या दिवशी? ते जेव्हा बघायला आले ना तेव्हा माझ्या वडिलांनी ठरवून टाकलं मुलगी देईन तर हिथच देईन। का? कारण आपल्या मुलीला हाच माणूस फक्त ऍडजस्ट करू शकतो। का असं काय होतं त्या दिवशी? ते खूप शांत आहेत। तुम्हाला खूप ऍडजस्ट करतात? खूप 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 ऍडजस्ट करतात। काय एवढं करायला लागतं तुम्हाला ऍडजस्ट? काय घरात सगळ्यात लहान असल्यामुळे जास्तच हट्टी होते तुम्ही? हो हो हो। सगळ्यात त्यात अभ्यासात हुशार? हा, अभ्यासात हुशार। मग हट्टीपणा डबल हो ना? आणि घरात वडिलांची लाडकी असल्यामुळे सगळी आपलीच मनमानी चालायची। वडिलांना असं कोणतरी हवं होतं की जे माझ्यानंतर पण माझा सेम वारसा पुढे चालू शकेल, की माझ्याप्रमाणेच माझ्या मुलीचे म्हणजे त्यातल्या त्यात हालात मिस्टर आहे। हो हो। तुमचं लग्न कसं झालं? माझं लव आणि अरेंज मॅरेज। म्हणजे कसं, कुठे जमलं? आम्ही वर्गात एकत्रच होतो। कितवी? पहिली तुम्हाला माहिती होतं हे? कॉलेजमध्ये नंतर त्यांनी लास्ट इयरला मला विचारलं काय लग्नासाठी, अच्छा, किंवा हो. मला तू आवडते। हो असं म्हणाले? हो। तुम्हाला अंदाज आला होता ना हे आता विचारतील म्हणून? अंदाज नाही म्हणावा असं नाही, पण म्हणजे सगळे आम्ही खूप एकत्र, खूप म्हणजे लहानपणापासून पूर्ण ग्रुप आमचा एकत्र होता आणि त्यामुळं म्हणजे असं वाटलं पण नाही। पण लास्ट इयरला त्यांनी विचारल्यानंतर मग मी हो म्हटलं आणि डिसेंबरमध्ये काहीतरी विचारलं असेल त्यांनी आणि मग मेमध्ये माझं लग्न झालं। बरं झालं ना? म्हणजे हो। दोघांमध्ये कोण चांगलं आहे म्हणाला? ते हो। तापटपणा कोणाकडे? तापटपणा त्यांच्याकडेच आहे, पण समजूतदार पण खूप आहे। रोज फिरायला नेतात, त्याचं काय रहस्य? नाही नाही, रोज नाही फिरायला। तुम्हाला नाही नेत? नाही। तुम्हाला नेतात रोज? मुद्दाम बोलताय का या? तुम्हाला वाईट वाटतं? कुठे नेतात तुम्हाला? ते दिवसभर असतात हॉटेलवरती, मग रात्री आल्यावरती थोडं मुलांना टाइम द्यायचा, मला टाइम द्यायचा। त्यामुळे बघा बघा, सांगा एपिसोड बघायला तुम्हाला। हो, नेतात। कुठे? तिथेच आता उरुळीमध्येच जाणार, दुसरीकडे कुठे जाणार आहे? अच्छा, पण रोज? हो, रोज जातो। अरे हे बघितलं का? मुद्दाम हे सगळं चाललंय का? त्यांचा सिक्युरिटीचा बिझनेस आहे, त्यामुळे त्यांना जमत नाही एवढं। तुमच्याकडे? ते बोलतात चल, पण मला कंटाळा आलेला असतो। तुम्ही थकलेलाच हो? शाळेपासून फिश खाल्ल्यावर दमायला होतं, झोप येते, मग त्यामुळे मग झोप काढायला दिवसभर मुलांच्या आवडीचं जेवण बनवून नाही। पण मला सांगा, हा आळशीपणा कशामुळे एवढा आलाय? नवऱ्यामुळे खूप लाडून ठेवलं, खूप लाडून। पण त्याच्याबद्दल मिस्टरांचं काही म्हणणं नाहीये? वारसा पुढे चालवायचा ना वडिलांचा। आणि सासूबाई? आणि कुठे सासू? सासरे नाहीयेत, सासूबाई आहेत। त्या कुठे असतात? त्या मोठ्या जावेकडे राहतात, कधीतरीच येतात। नाही, त्या तिकडेच आनंदात राहतात। आनंदात असं शब्द टाका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।